B12 डेफिशियन्सी आपल्याला माहीत आहे की मोस्टली नॉनव्हेज न खाणाऱ्या माणसांमध्ये फक्त जे व्हेजिटेरियन डाएट घेतात त्यांच्यामध्ये B12 डेफिशियन्सी असते. कारण B12 हे फक्त ॲनिमल प्रोडक्ट्समध्ये ॲनिमल मीट आणि ॲनिमल प्रोडक्ट्समध्ये प्रेझेंट असतं मोस्टली. तर अजून एक गोष्ट समजली ती म्हणजे डायबेटिक पेशंटमध्ये मोस्टली B12 डेफिशियन्सी दिसते. असं का होत असतं ते पण मोस्टली टाईप 2 डायबिटीजवाल्या पेशंटमध्ये. तर टाईप 2 डायबिटीजवाले पेशंट मोस्टली मेटफॉर्मिन या हायपोग्लायसेमिक ड्रगवरती असतात. मेटफॉर्मिनची गोळी दररोज घेतात. तर मेटफॉर्मिन काय करत असतो, जे आपण B12 खातो ते आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमधून ॲब्सॉर्ब होऊ देत नाही. त्यामुळे आपण किती पण B12 खाल्लं तरी पण ते ॲब्सॉर्ब होत नाही. मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे, तर रेग्युलर IM B12 इंजेक्शन घ्यायला पाहिजे. आणि आपण एक गोष्ट अजून एक कोरिलेट करू शकतो, डायबेटिक पेशंटमध्ये न्यूरोपॅथी पण असते. तर मग B12 डेफिशियन्सी जरी असेल तर मायलिनेशन होणार नाही आणि मग न्यूरोपॅथीसारखा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर डायबेटिकवाल्या पेशंटने रेग्युलरली B12 वाढवण्यासाठी प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे.